संजय राऊत यांनी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे खासदार प्रफुल्ल पटेलांवर गंभीर आरोप केलाय। प्रफुल्ल पटेल हे दाऊदचे हस्तक आहेत असा आरोप त्यांनी केलाय। तर पटेलांनी राज्यसभेत शिवसेनेवर टीका केली होती। दरम्यान त्यांच्या टीकेवर देखील संजय राऊतांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। संजय भैया का भाषण नरोबा कुंजोरबा था। हे दलाल आहेत सगळे। दाऊदचे हस्तक भाजपने आपल्या पक्षामध्ये घेतले आणि दुसऱ्यांना रंग बदलण्याच्या गोष्टी सांगतात। क्या बोलूं क्या नहीं बोलूं तो समझ में नहीं आ रहा। की प्रफुल्ल पटेलला सांगतो माझा नादा लागू नको, नागडा करी। हा भोंगा दिल्लीवरनं अत्यंत खालच्या पातळीवरनं वाजला। तुमचे रंग आधी पहा, नक्की तुमचा कोणता रंग आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रफुल्ल पटेल यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला। प्रफुल्ल पटेल हे दाऊदचे हस्तक असल्याचा गंभीर आरोप राऊत यांनी केलाय। वक्फ सुधारणा विधेयकावरून प्रफुल्ल पटेल यांनी ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका केली होती। दरम्यान यानंतर संजय राऊतांनी प्रफुल्ल पटेल यांचा चांगला समाचार घेतला। राष्ट्रीय सुरक्षेची भाषा करणारे अमित शहाने त्यांना आपल्या पक्षामध्ये ठेवून घेतलं। काय ते वॉशिंग मशीन अशा प्रफुल्ल पटेल हे संसदेमध्ये आहे, आम्हाला लाज वाटते हो। दाऊदचे हस्तक भाजपने आपल्या पक्षामध्ये घेतले आणि दुसऱ्यांना निष्ठेच्या गोष्टी सांगतात, रंग बदलण्याच्या गोष्टी सांगतात। अजित पवारनी स्वतःचं अवमूल्यन करून घेतलंय। अजित पवारनी प्रफुल्ल पटेल सारख्या माणसाला, हे दलाल आहेत सगळे। वक्फ बोर्डाच्या विधेयकावर भाषण करताना शिवसेनेचं जाज्वल्य असं हिंदुत्व जे शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या वेळेला जे होतं याची त्यांना आठवण करून दिली आणि त्याच्या मिरच्या त्यांना इतक्या झोंबल्या की आज हा भोंगा दिल्लीवरनं अत्यंत कर्कश आणि खालच्या पातळीवरनं वाजला। वक्फ सुधारणा विधेयकावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले। राज्यसभेत प्रफुल्ल पटेलांनी संजय राऊतांवर रंग बदलल्याचा आरोप केला। मात्र बाप बदलणारे लोक आमच्यावर रंग बदलल्याचा आरोप करतात असं म्हणत संजय राऊतांनी प्रफुल्ल पटेल यांच्यावर सडकून टीका केली आहे। पहली बार हमारे संजय भैया का भाषण नरोबा कुंजोरबा था। कभी नहीं तो बिल्कुल टट 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 बोलते। आज क्या बोलूं क्या नहीं बोलूं उनको समझ में नहीं आ रहा था। क्या बोलूं नहीं बोलूं, देखो अभी भी एकदम ऐसा ही कर रहे हैं। संजय भैया आपण कलर नको बदला। हे दलाल आहेत सगळे। प्रफुल्ल पटेल सारखे लोक हे कोणाचे नाहीत, ते दलाल आहेत। कधी काँग्रेस पक्षाचे दलाल करत होते, कधी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला बाप 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 फिरत होते। मग दाऊद इब्राहिमची दलाली केली असं वाटतंय आणि इथे आल्या होती। मग त्यांची संपत्ती सगळी मोकळी झाली, साधारण 1000 कोटीची। अशा लोकांनी संसदेमध्ये उभं राहून त्यांची बोलण्याची लायकी आहे का? आम्ही कसले रंग बदल? अहो, आम्ही माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षामध्ये, माननीय उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये आहोत। तुमचे रंग आधी पहा, नक्की तुमचा कोणता रंग आहे। राज्यसभेत प्रफुल्ल पटेल यांनी ठाकरेंच्या शिवसेनेच्या हिंदुत्वावरून देखील सवाल उपस्थित केला होता। मात्र यानंतर संजय राऊतांनी पटेलांना चांगलंच धारेवर धरलं। प्रफुल्ल पटेलांचा इतिहास काढला तर त्यांना महाराष्ट्र सोडून बाहेर जावं लागेल असा हल्लाबोल संजय राऊतांनी केलाय। हमारे दोस्त आ गए, अरे बाळासाहेब यांना आपण नमन करतो। त्यांनी आपल्याला काय सगळ्यांना सांगितलं की आम्हाला अभिमान आहे की माझ्या शिवसैनिकांनी बाबरी मस्जिद पाडली, हे बोलले ना, बरोबर आहे। आणि मुंबईच्या 92-93च्या दंगलीमध्ये माझ्या शिवसैनिकांनी आमच्या हिंदू बांधवाच्या रक्षण केलं, हे तुम्ही बोलत होते। प्रफुल्ल पटेलला सांगतो माझा नादा लागू नको, नागडा करी। तिथे भाजपच्या लोकांना चमचगिरी करून दाखवत होते काल। त्यांच्या अशा घाण दळभद्रांच्या तोंडाला लागणं म्हणजे महाराष्ट्राचा अपमान। हे शत्रू आहेत महाराष्ट्राचे। कशाला उगाच तुम्ही प्रफुल्ल पटेल यांच्याविषयी आम्ही नमस्कार करतो, पण काल त्यांनी अगदी जणू काय मी
आकाशातून निष्ठेचा एक मूर्तिमंत पुतळा पडलेला आहे खाली, फार मोठा राष्ट्रभक्त आहे, अशा पद्धतीनं बघा त्यांची जर मी इतिहास काढायला लागलो सगळा, त्यांना महाराष्ट्र सोडून जावं लागेल, मी आत्ता सांगतो. एकीकडे वक्फ सुधारणा विधेयकावरून चांगलंच राजकारण तापलंय. या विधेयकावरून संजय राऊत आणि प्रफुल्ल पटेल यांच्यात देखील आरोप प्रत्यारोपांच्या फैरी रंगल्या. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.